आज आपण करतोय दोडक्याची काळी भाजी. त्यासाठी मी अर्धा किलो दोडके घेतले, त्याचा शिरा काढून घेतल्या आणि दोन्ही शेंडे काढून ठेवले. आता ते नंतर चिरू. त्यासाठी आपण काळा मसाला घेतला, मीठ घेतलं, फोडणीसाठी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतली. हे फोडणीसाठीच आहे आणि हे वाटण्यासाठीच आहे. डाळ घेतलं, 3 भाजलेले कांदे घेतले, खोबरं पण थोडंसं भाजूनच घेतलं गॅसवर, कोथिंबीर, आलं आणि लसूण. आता हे ना इकडं तवा गरम केलेला आहे, त्याच्यावर हे भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकलं आणि आलं लसूण टाकलं आधी, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी. ते खोबरे गॅसवर भाजले मी, पण ते आतून नीट नाही भाजलं म्हणून थोडेसे काप करून परत थोडंसं एकदा तव्यातून परतून घेते. काढून घेतलं आता आणि हे डाळ भाजून घ्यायचं. आता ह्याच्यात आहे ना, तुम्हाला जर जास्त क्वांटिटीत करायची असेल तर थोडी शेंगदाणे टाकली तरी चालेल. हे डाळ तर भाजलेलंच असतं, पण थोडंसं परतून घ्यायचं, थोडंसं नॉर्मल. ते काढून घेतलं. परत थोडंसं तेल टाकायचं. भाजलेला कांदा आहे ना, तो टाकला परतण्यासाठी. थोडासा परत असा तव्यात हे करून घ्यायचा. आता कांदा टाकलाय, थोडंसं तेल टाकलं, तो भाजून झाला. आता तो काढून घेतला. आता मिक्सर करायचं, तर मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा डाळ घेतलं आणि खोबरं घेतलं. ते थोडंसं आधी करून आणायचं, कारण ते नीट मिक्सर होत नाही, नाहीतर मग नीट मिक्सर झालं नव्हतं म्हणून सांगते. तसं करा तुम्ही. मी केलं नव्हतं, ते थोडंसं मध्ये मध्ये लागलं होतं. तर मग आता परत कांदे ते सगळं टाकून घेतलं मी, मसाले ते. त्याच्यात पाणी टाकून परत मिक्सर करायचं. झालं मिक्सर व्यवस्थित. आता हे दोडके ना चिरायचे राहिले होते, ते चिरून घ्यायचे. असे बोटाच्या ह्याच्या इतके चिरून घेतले मी. किती छान कवळे ताजे ताजे दोडकेत, मस्त छान होती काळी भाजी. आता गॅसचं चाललेलं आहे, तर मी कुकरमध्ये केली आणि कुकरमध्ये छान लागते ही भाजी दोडक्याची. एकदम छान दोडके होते. आता ह्याला परत चिरा देऊन घ्यायच्या अशा मध्ये वांग्यासारख्या. आणि नाही, ह्याच्यात असाच मसाला भरला तरी चालेल, किंवा आहे ना दुसऱ्या एका कढईत किंवा तव्यात आहे ना ते परतून घेऊन मसाला परतलेल्या मसाल्यात टाकलं तरी चालेल. दोन्ही पद्धतीने करता येतं. तर मी काय, आता ते माझे दोडक्याचे जास्त काप होते म्हणून मी तव्यात आता परतून घेणार आहे आधी. भरत नाही बसले. थोडे असले तर भरून पण घेतले तरी चालेल. दोन्ही पद्धतीने, असं पण चांगलं भाजून निघतं आणि तसं पण छान होतं. तर मी आता हे तव्यात थोडंसं तेल टाकून आहे ना थोडं परतून घेतलं. इकडं परतायला ठेवलं आणि इकडं कुकर ठेवलाय गरम करायला. त्याच्यात तेल टाकून घेतलं, 2-2.5 पळ्या टाकून घ्यायच्या आपल्या अंदाजानुसार. त्याच्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकली फोडणीला. आणि हा मिक्सर केलेला मसाला टाकून परतून घ्यायचा. मग
आणि मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. गरमच पाणी वापरायचं शक्यतो, भाजीला गार पाणी नाही टाकायचं, चवही होती. आता हे परतून घ्यायचं चांगलं, उलटण्याने हलवून घ्यायचं. इकडं हा दोडक्याला पण लक्ष ठेवायचं, त्याला मधून मधून हलवायचं थोडंसं. तो परतला जातो, कच्चेपणा जातो त्याचा, म्हणून मसाला परतला. आता हे त्याच्यात टाकून द्यायचे, हे परतलेले दोडके. अशा पद्धतीने एकदा करून बघा, भाजी खूप छान होती. आणि माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा किती छान मस्त मसाला परतलाय. अरे मिक्सरचं भांड्याचं पाणी धुवून टाकलं आणि गरम पाणी टाकलं थोडं. तुम्हाला जितका रस्सा पाहिजे तितकं पाणी टाकलं. कुकरचं झाकण लावून ठेवलं. एक शिट्टीचंच हे होतं, त्याची भाजी होती. जास्त शिट्ट्या नाही करायच्या, गाळ होईल. मग एकच शिट्टी होऊ द्यायची. झाली एक शिट्टी. पहा एका शिट्टीतच छान शिजली. किती छान मस्त झाली. झाली तयार. पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता. भाताबरोबर सुद्धा छान लागते. यापा ते खोबऱ्याचे काप राहिले म्हणून तुम्हाला सांगितलं, आधी ते मिक्सर करा, नंतर मग रेडी.